माऊ कुठे चाललीये ग? मी गावाकडे, कारण की दादू ना गावाकडे त्याला घ्यायला चालली आहे. असं आहे का? आणि कुठे जाणार आहे ग तू गावाकडे जाऊन? शेतात. काय आहे तुमच्या शेतामध्ये? ते तुला आल्यावर कळेल ना. आई किती छान झाड आहे ग. तुला आवडतं का ग? हा. आणि तुला माहितीये का आपल्या गावाकडे जाताना ना एक गोष्ट आणि लागते. कोणती? दाखवते हा मी तुला. पिल्लू हे बघ, ह्या हिरव्या हिरव्या जाळ्या दिसताय ना जंगलामध्ये, त्या डोंगरामध्ये, त्या कशाच्या आहे माहितीये तुला? तुला सांगते, याला म्हणते जंगलातला रानमेवा. बाबा एवढ्या दगडांचे रस्ते काय? दगडांचे कुठे आहे? ते पाठीमागे गेले. हा का, तिथे काम चालू होतं ना. अच्छा, मला नव्हतं माहित. गावाकडे पण छान घरं झाली आहे ना. नाही, झाडावर किती छान दिसतंय ग. त्याच्यामुळे गावाकडे राहायला पाहिजे बघ. थांबायचं का गावाकडे? नको. का? कृष्ण सगळ्यांना, आज आम्ही आलोय आंब्याच्या वावरात. सध्या वावरात खूप सारे आंबे येतात. चला मी तुम्हाला दाखवते आंब्याचं झाड. हे पहिलं आहे आंब्याचं झाड. याला आंबे उठताय आता. त्याला पण त्याला काही आलाय. किती मोठे मोठे झाडे उगले. पण एक कैरी छोटी आहे. हे बघा, या दोन कैऱ्या छोट्या आहेत. आणि हे आहे एक फूल. हे कशाचं? जास्वंद. अरे बाई, जास्वंदचं नाही ते, हे बिलाई ते. तुला माहितीये हे आयुर्वेदिक मध्ये ना औषधासाठी कामा येतं. अच्छा. वाव, आई बघ किती आंबे लागले. काय? आई, हे काय? हे खूप भाऊ लागते. हे बघ, त्याचं मॅजिक बघायचं तुला. हे बघा, आता मी तुला दाखवते. हे बघ, फुक फुक फुक, हवा मार. काय बाळा आहे? हे हा, नारळाचं झाड. नारळाचं आहे का? अच्छा, कसं आहे, छान आहे का ग? हा, नारळाच्या झाडाला अशी पानं असतात. हो काय, लंबे लंबे पानं. ए बाई, शेतात कुठे सावलीत जात असते का? आता कसं वाटतंय माऊ सावलीत आल्यानंतर? ए माऊ, सावलीत आल्यानंतर कसं वाटतंय? आता खूप गरम वाटतंय का? बघू जरा टोपी काढ, बघू लाल झाली का टमाट्यासारखी. अजून तरी टमाटर पूर्णपणे लाल झालेलं नाही. बाबा, हे उगतात कसा? बाई ते नॅचरलीच असतं. शेतात ते ना त्याच्यामुळे असतात पहिल्या पडल्या, किंवा मग आता उन्हाळ्यात हवा सुटते ना, तेव्हा आहे ना इकडलं तिकडं बियाण्याचा प्रसार होतो. मग त्यामुळे काही बियाणे इथं उगते, काही तिकडे उगते, पण त्याची मुळीच उगते. अच्छा, मग त्याला पानं उगतात का? हा, ते काय करतात? त्याचं ते ना बाळा चहामध्ये टाकतात. त्याचा छान छान सुगंध येतो चहामध्ये टाकल्यावर. हा, ते आयुर्वेदिक असतं पूर्णपणे. तर बाबा, चला. बघ, ही आहे आमची जुनी विहीर. आता लॉकडाऊनमध्ये आम्ही ना दुसरी विहीर केलेली आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही डायरेक्ट शेतातच राहत होतो ना, त्यामुळे आम्ही नवीन विहिरीचं काम केलं. माऊ, हे बघ, हे भोकरीचं झाड पिल्लू, आणि आपण याच्या बाराची भाजी खातो बघ. पिल्या, हे तिला दाखवावं. हे तू खायचा बार आहे, घ्यायचा का?
भरपूर बार आहे ना. आपण याची भाजी बनवू हा पिल्लू संध्याकाळी. आणि हे बघ हे भोकरीचं झाड. चल बार येऊन गेलाय का? येतोय हो. मग इथं तर बारच आहे ना. आणि हा आमचा ढोरांचा आखाडा. माऊ रामफळ कुठे आहे? हा तुला अजिबात आवडत नाही ना? आवडता का? बघ किती रामफळ आले त्याला. माझ्या सासऱ्यांना ना झाडं लावायची खूप आवड आहे. त्यांनी रामफळ वगैरे सर्व लावून ठेवलेलं, त्याच्यामुळे त्यांना शहरात करमत नाही. रामफळ बाई गाईचं नाव काय आहे का आपल्या? काय नाव हिचं? माऊ हिचं नाव काय आहे? वाळी नाहीये ती, जाडी आहे. काय नाव आहे? वहाडी नाही, वाडी. गायला काय बोलता का? मला वाटलं काऊ बोलता. हा. आणि गोमाता ही आपली. आणि पिल्लू हे काय? कुठे बैल? ती नाही ग, तो येतो. तुला ना चांगले 8 दिवस शेतात ठेवावं लागतं ग. हे बघ हे आपलं चिकूचं झाड. चिकू आले ना. शेतात असलं की सर्व खायला भेटतं. सर्व खायला भेटतं, पण शेतात राहावं लागतं त्यासाठी. हे माऊ हे बघ. हे माऊ हे बघ. हे मी पूर्ण आत्ता तोडून आणलंय. हे खा. फोड ना. काय माऊ काय चाललंय? का ग बाळा? अगं बाजावरती ठेव ना. बाजावरून कसं फुटल? इथे नाही फुटत राजा. हे आमचं लॉकडाऊन मधलं घर. आता त्याची जरा अवस्था झाली. लॉकडाऊन मध्ये जरा छान होतं ते. हा पण काही वाटत नव्हतं. जरा मस्त वाटत होतं हे ना. सगळं मोकळं होतं, मस्त हिरवं होतं. माऊ तू केव्हा कुठं होती का लॉकडाऊन मध्ये? नव्हती. लॉकडाऊन मध्ये नव्हती तू आमच्या इथं? नव्हती, पण आता जन्मली होती म्हणून मी मोठी झाली. अच्छा लॉकडाऊन मध्ये कुठं होती तू ग? जन्मली होती की नव्हती? जन्मली होती का? मग आमच्या ह्या घरात कस काय नव्हती तू लॉकडाऊन मध्ये? अगं बाई लॉकडाऊन मध्ये आम्ही इथेच राहायचो. दादा आपण इथेच राहायचो लॉकडाऊन मध्ये. हा आपण इथेच राहायचो लॉकडाऊन मध्ये. तू नव्हती लॉकडाऊन मध्ये. कुठं होती तू? लॉकडाऊनच्या शेवटला म्हणजे एकदम नंतर संपल्यावर. मग बाळा तू इथं हे घर बघितलंय का तू आमचं लॉकडाऊन मधलं? मग तू तेव्हा कोणतं? हे का घास आहे ना तो? हा एक घास आहे आणि ते पण गवत आहे. माऊ काय करते का? पाणी पिते. माऊ कसं आहे पाणी? गोड आहे का? कुठे चालली का? आणि पपईचे झाडाच्या अलीकडचं कोणतं झाड आहे? आणि हे कशाचं झाड आहे पिल्लू? अगे हे झाड कशाचं आहे बाळा? माऊ हे झाड कशाचं आहे? बघ याला काय आलंय. कशाचं आहे?
बघ कसे छान अंजीर आली आहे. तुला आवडते का अंजीर? हे बघ, हे एक झाड आहे आणि हे बघ हे पण हे एक झाड आहे. हे अंजीरचं झाड आहे. आणि ते बघ ते कशाच झाड आहे बाई ते बघ, हे पपईचं, ते बघ नाही ते पपईचं झाड आहे. आणि ते बघ त्याच्या पलीकडचं एक झाड आहे. हे बघ हे काय आहे माहिती आहे? ते पेरूचं आहे. कुठे चालली आहे तू? जाय, पेरू आहे का बघ बरं त्याला. सांभाळून जाय, हळू जा ग. हे एक इथं अगोदर आहे ना मोठं अंजीरचं झाड होतं. आता त्याच्या मुळ्या उगल्या वाटतं आणि त्याचे बरेच झाडं झाले आहेत. हे पेरूचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे आणि पेरूला सध्या तरी पेरू नाही आहे, म्हणजे फुलं आलेले. हां, छान आता फुलं लागलेले पेरूला. थोड्या दिवसात छान पेरू येईल त्याला. आणि हे शहरात लोक शोभेसाठी वापरतात. हे आमच्याकडे तसंच उगलेलं आहे किती का पण. ए माऊ, याची हेअरस्टाईल करायची का? याची हेअरस्टाईल करायची का? याची हेअरस्टाईल करायची का? हा, आमच्या पेरूला पेरू पण आले आणि फुलं पण आहे. बारमाही वाटतं फुलं आणि पेरू सोबतच येतात काय की. आपण याची हेअरस्टाईल बनवा. हा, आणि आम्ही याची छान अशी हेअरस्टाईल बनवलेली आहे. बघायचं का तुला? नाही बघितलं मी. हे बघ पाणी बघ विहिरीतलं. कसं आहे का पाणी? बस बस हो माग, खूप खाली ना. हा ग, चल 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 मागे हो. कोणतं हे का? हा, काही होत नाही बाळा, काही होत नाही त्यानं. चल चल चल. विहिरीतून पाणी काढत नाही. कोणतं हे का पिल्लू? हे का कोणतं ग? ते बघ, ते जे जवळ आहे तर तिकडला असं आहे. अगं तो का पाईप आहे, ते विहिरीत पाणी सोडायचं, चालू बंद करायचा, कॉक येतो. अरे रिठ्यानी धुवायची अगोदर केस. माती याची ती थडीची माती राहायची ती नाही का? थडीच्या मातीने पण केलं. खायला थोडं सांगितलं तुम्हाला रे. लय छान आहे खायला तो. माऊ हे बघ काय, हे काय सांग बरं? गहू. गव्हाचं काय बनतं ग? पीठ. आणि पिठाचं काय बनतं ग? तुला आवडतं का? हो ना. आणि तुला भाकरीचं झाड बघायचं का? बाजरीच्या भाकरीचं झाड ते बघ.
ते बघ ते बघ. चल चल, दिसलं का? हे काय आहे ग? येलो ना. हा, व्हाईट आणि येलो आहे ना, ते भाकरीचं झाड. चल चल चल, समोर चल. हळू बाळा, माऊ ढसकटे खाली घुसला ग, मकाच आहे ते. मुलं गावा एवढे फ्री कुठंच राहू शकत नाही. बस ते बंदिस्त घर कितीही मोठं असलं ना, तर शेता एवढी मजा तर नक्कीच मुलांना शहरात येत नाही ना. आम्ही तर लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे शेतातच होतो. आता लॉकडाऊन बऱ्याच जणांना त्रासदायक झाला, सगळं झालं. हे बघा, हे एक चिकूचं झाड हे. माऊन ते खूप लांब गेलेले आहे. शेतात आले तर मस्त एन्जॉय करताय मुलं. माऊसाठी हे सगळं नवीनच आहे, पण आम्ही ठरवलंय मुलांना सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजे ना. नुसतं शाळा भानगडी ह्यात तर नको आहे. आम्हाला मुलांना एकदम फ्री ठेवायचं. त्याचंच आहे ग झाड. हे माऊ, हे बघ. हा, हे मावडे, हॅलो माऊ, हे बघ मकाचं. हे कशाचं आहे माहिती तुला? तुला कोण आवडतं ना, मग हे कोणचं आहे बघ. हे बघ. अगं चल समोर आहे, आणि समोर आहे. चल समोर आहे ना, चल ना, चल ना. चल ना बाई, चल ना. बाबा भरू दे, हात भरत असते दोन्ही टेक व्यवस्थित. गुडघे टेक किंवा हात टेक. टेक टेक, हात टेक. टेक खाली. हा, किंवा येऊन घे व्यवस्थित. झालं का पाणी पिऊन? झालं. 1 जानेवारी काय म्हंटली का? मला नाही टाकते. काय नाही टाकताय? त्याच्यामध्ये पाणी. चल ये बाय. दादू टाकून देईन. चल, पाणी पिली का तू पोटभर? कसं काय झालं बाळा? फोडाला. कस काय ग? मुंगी चावली. मुंग्या बघायच्या तुला कुठे तर? हे बघ, इकडं कुठे आहे का? इकडं जास्त आहे आणि तिकडं बी जास्त आहे. पाणी प्यायचं. त्याचा खर्च लागत लागत आणि त्याला आहे ना हा ना, पाणी प्यायच्या वेळेस चावलं का ग? हे लागत मस्त. पायथन काढा. अरे पायातलं काढा रे बाबा नो. नाही नाही परत एकदा. नाही रोज रोज नाही केलं घेतलं. आयुष्यमान भव. हो ना, हे काय आहे? आयो. अरे आवड खाली. चला भाऊ. शेवटी आम्ही निघालो आमच्या घराकडे. किती आनंद येत असला, किती छान वाटत असलं, तर शेवटी तिकडे जावंच लागणार आहे. चल बाबू. काय करते माऊ? माऊ